हॅलो. तर आज आहे 11 मार्च बुधवार आणि शुक्रवारीच खूप मोठा स्नो होऊन गेला इथे कोलोराडोमध्ये आणि आपल्या बॅकयार्डला अंगणामध्ये खूप स्नो होता आणि नंतर तो वितळायला लागला आणि त्याचं पाणी खूप पचपची झालं होतं. त्यामुळे ऑब्व्हियसली पाठीमागे येता येत नव्हतं जरी ऊन आलं तरीसुद्धा, कारण त्यावेळेला स्नो फक्त वितळत होता. आजसुद्धा खूप थंडी आहे, अगदी 4 डिग्री तापमान आहे सेल्सिअसमध्ये. आणि मी मगाशी म्हटलं तर बराचसा स्नो वितळला आहे, तर पुढे जाऊन बघूया. आधी मला वाटलं की ते स्ट्रॉबेरीचं काहीतरी दिसतं आहे का रोप. आपलं ही गुलाबाची रोप आहेत, पेरिनियल आहे, ते पुन्हा येईल उगवून. आणि इथे एक आपलं पाईन ट्री होतं, पाईन कोनचं असं मोठं, पण ते 3 वेळेला ते झाड गेलं. त्यामुळे आम्ही त्या एरियामध्ये स्ट्रॉबेरीचं लावलेलं आहे आणि इथे बरंचसं ट्युलिपची रोपं लावलेली, डॅफोडिल वगैरे. तर एवढ्या थंडीमध्ये मला गॅरंटी नव्हती की ट्युलिप्स येतील म्हणून, पण काय हिरवं दिसतं आहे म्हणून मी जवळ बघायला आली. तर हे ट्युलिपची अशा रोपं यायला लागलीत. हे बल्ब्स असतात ना, कंद असतात, ते पुन्हा यायला लागलेत आणि भारी वाटतं आहे, कारण की डे लाईट सेविंग आता संडेलाच झालं आहे. रविवारीच डे लाईट सेविंग झालं आहे, म्हणजे वसंत ऋतूची चाहूल, स्प्रिंग फॉरवर्ड मी व्हिडिओ टाकलाच होता. आणि त्याच्यामुळे तरीसुद्धा मला असा नेहमीचा अनुभव हा होता की आपला गुढीपाडवा झाला ना, आपल्याकडे वसंत ऋतू ज्या वेळेला सुरू होतो त्याच वेळेला झाडांना पालवी वगैरे फुटते आणि मग छान छान दिसायला लागतं. तर ॲपल ट्री आहे आणि इथे क्रॉकस लावले होते मी, तर ही क्रॉकसची रोपं वरती तोंड काढायला लागलीत आता. आणि हे जे आहे ना, हे ॲपलची इथे पानं येणार. ह्या ॲपलच्या झाडाला हे जे जे पांढरे पांढरे बर्ड्स दिसत आहेत ना, ते सगळीकडे पानं येणार आहेत. नोव्हेंबरमध्ये पानगळती झाली ना की सगळं असं भुंड होऊन जातं. जी सदाहरित वृक्ष असतात ना, त्यांनाच फक्त पानं असतात, पण बाकी सगळी झाडं जे आहेत त्यांची पानं निघून जातात, पानगळती झालेली असते. आणि असं नवीन पालवी फुटलेली बघितली की खूप भारी वाटतं. आणि ह्या भागामध्ये आपले सगळे झेंडूची रोपं असतात, झेंडू आणि मखमलीची. आता ती मजा येणार, हळूहळू ती रोपं येणार आणि मग माझ्याकडे भरपूर झेंडू आणि मखमली असतं.